महाराष्ट्रातील आतापर्यंत जितके मुख्यमंत्री झाले त्यातला अपयशी ठरलेला असं कोणी मुख्यमंत्री वाटतं का? आज तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो चुकीचा आहे बरोबर आहे तो येणारा काळ ठरवत असतो. ऑन द स्पॉट तर काही ठरत नसतं. मुलं प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर जास्ती डिपेंड असतात. राजकारण मला लहानपणापासून आवड. मला असं वाटतं माइंड फ्री असेल तर तुम्ही जास्ती विचार करू शकता, जास्ती काम करू शकता. पण राजसाहेबांनी कधी आपला कान पकडलाय का? की तुमची नोकरी परमनंट आहे, आम्हाला 5 वर्षात लोकांना उत्तर द्यायची. मला असं वाटतं माझ्या राजकारणाची सुरुवातच राजसाहेबांपासून झाली. पण माझ्या आयडिओलॉजीशी प्रतारणा न करता मला आमदार व्हायचं असेल तर माझ्याकडे पेशन्स पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याचं जे मनसे होतं ना ते लोकांच्या ना अगदी खरंच मनापासून आहे, दिल से आहे. पक्षाचं बॉन्डिंग नाहीये, ह्या सगळे जे आहे आम्ही कुटुंब म्हणून बॉन्डिंग आहे. बिहार सारखं राज्य त्यांनी जर प्रगती केली, इकडे जर चांगल्या इंडस्ट्री झाल्या तो बिहारी माणूस कशाला महाराष्ट्रात? तुमचं मत मांडण्याचा अधिकार मी मान्यच केला पाहिजे. बरोबर आहे. मी तुमच्या मताशी सहमत असण्याची गरज नाहीये, पण तुमचा मत मांडण्याचा अधिकार मला मान्य असला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मग कलेमध्ये राजकारण कशाला आणता? ते काय ते कलाकार लोक तर काय आतंकवादी नाहीये, मग त्यांना काय? तिसरी भाषा हिंदी नाही म्हणजे नाहीच झाली. मुंबईने ठरवलं की तिसरी भाषा नाही. नमस्कार बीटीएसच्या सर्व श्रोत्यांनो. बीटीएस नेहमी बेधडक बिनधास्त असं बोलणार आहे. सगळ्या गोष्टींच्या तळागाळाशी आणि मुळाशी जाण्याची सवय असलेलं आणि आपल्याला जर असंच व्यक्तिमत्व भेटलं तर मजा येईल ना. मग अशा एका व्यक्तिमत्वाला जे कोणालाही घाबरत नाही, जे बेधडक आहे, जे धडकपणे बोलतं आणि नो रिग्रेट ऑन कमेंट्स, अशी व्यक्ती राजकारणात असून सुद्धा वेगळी असलेली अशी व्यक्ती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेली आहे. त्यांचं खूप मनापासून स्वागत करूया. संदीप देशपांडे सर आज आपल्याकडे आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही बीटीएस मध्ये आलात आणि इतकं इझिली सांगितलं येस मी येतो. थँक्यू सो मच फॉर दॅट. बोलवल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. सर, माझ्या श्रोत्यांना युट्यूबवर तुम्हाला नेहमी बघतात, पण आज त्यांना काहीतरी वेगळं जाणून घ्यायचंय. म्हणजे राजकारणातले संदीपजी आणि राजकारणाच्या पलीकडचे संदीपजी, अशा दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्या. तर आपण सुरुवात करू तुमच्या बालपणापासून. थोडीशी माहिती द्याल का? बालपण कुठे गेलं, कसं गेलं? माझा जन्म दादर मधलाच ठाकूर हॉस्पिटल शिवाजी पार्कचा. आणि माझं 1ली ते 4थी हे शिक्षण साधाश्रम विद्या मंदिर मध्ये झालं. त्याच्यानंतर माझं बाकीचं शिक्षण म्हणजे 5वी ते 10वी हे माणिक पब्लिक स्कूल म्हणून शाळा आहे जी कर्नाटक मध्ये आहे, बॉर्डरवर. झालं असं की माझ्या आजोबांचे गुरु होते सिद्धराज माणिकप्रभू महाराज, जी दत्ताचे 4थ अवतार मानले जातात, माणिकप्रभू महाराज. तर त्यांनी एक शाळा बांधलेली आहे. हुमणाबाद म्हणून तालुका आहे आपल्या सोलापूर पासून साधारण 2.5 तास दूर असेल, 150-200 किलोमीटर. तिकडे टेकडीवर एक शाळा आहे, जवळजवळ 60-70 एकरची मोठी शाळा आहे. रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल आहे. तर थोडा मस्तीखोर वगैरे असल्यामुळे माझ्या आजोबांना खूप काळजी वाटायची माझी. तर ते म्हणाले की काय या मुलाचं करायचं कळत नाही, खूप मस्ती करतो, मारामाऱ्या करतो, सगळं करतो. ते म्हणाले की तुम्ही आमच्या बरोबर पाठवायला आमच्या शाळेत आपण ऍडमिशन घेऊ. आणि मी त्यांच्याबरोबर गेलो आणि माझं 5वी ते 10वी हे शिक्षण तिकडे झालं माणिक पब्लिक स्कूल मध्ये. त्यावेळेला म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगतो ती 83 to 90. तर त्यावेळेला सीबीएसई शाळा होती ती. फार आश्चर्याची गोष्ट आहे. आणि रेसिडेन्शियल स्कूल होतं, त्यामुळे तिथेच राहायचं. फक्त सुट्टीमध्ये यायचो आम्ही, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल. आणि 10वी नंतर माझं शिक्षण सगळं रुपारेलला MA पर्यंत झालं. मी MA इन पॉलिटिकल सायन्स केलं तिथे. ओके. 2 प्रश्न विचारायचे, पण पहिला प्रश्न एक सुतोवाच करून ठेवते, तो म्हणजे पॉलिटिक्स मध्ये शिक्षण घेत नाहीत. नोट करून ठेवा. पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकलेले आहेत सर. सर मला एक विचार, तुम्ही एक सांगितलं की तुमच्या आजोबांचे गुरु होते.
हो. आणि त्यांनी हे रेसिडेन्शियल स्कूल आणि ते पण सीबीएसई करेक्ट, म्हणजे जे आत्ताचा ट्रेंड आहे तो त्यावेळेला होता. 2 गोष्टीत मला तुम्ही फार लकी वाटताय. ते म्हणजे कोणीतरी असे सिद्धहस्त व्यक्ती, महापुरुष, त्यांनी बांधलेलं स्कूल, आध्यात्मिकता तिथे तुमच्याकडे सुरू झाली असेल तर तशी झाली होती का? खरं तर मी असा काही खूप आध्यात्मिक माणूस नाहीये. म्हणजे जेव्हा महाराज इथे यायचे तेव्हा सगळं भजन कीर्तन वगैरे त्यांचं चालायचं. तर माझे आजोबा मला घेऊन गेले की बाबा याचं काय करायचं, हा काही अभ्यास करत नाही, नुसता बाहेर फिरतो, मारामाऱ्या करतो आणि अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर म्हणाला नाही तुम्ही पाठवा तिथे. आणि मला विचारलं महाराजांनी की तू येशील ना तिकडे? तर मी त्यांना म्हटलं मी येईन, मला ते भजन कीर्तन करायला काय आवडत नाही, तर मी काही ते करणार नाही. तर म्हणाले ना ते काय करायचं नाहीये, अभ्यास करायचा आहे, गेम्स खेळायचे आहेत, मजा करायची. म्हटलं हा मग मी येतो. आणि मी गेलो. आणि माझी शाळा जर तुम्ही बघितलीत ना तर असं आध्यात्मिक शाळा कधीच नव्हती. आमच्याकडे प्रार्थना पण सकाळी व्हायची ती असेंब्लीमध्ये फक्त, आणि संध्याकाळी मेडिटेशन असायचं. म्हणजे ज्याला जो धर्म पाहिजे त्या धर्माचं त्याने ध्यान करावं तिकडे. आमची जी मेडिटेशन जागा आहे मेडिटेशनची शाळेमध्ये, तुम्ही आजही बघाल तर तिथे कुठल्याही देवाचा फोटो नाही. आणि तिथे तुम्ही फक्त मेडिटेशन करायचंय, जे तुम्हाला योग्य वाटेल त्याचं. अशी टाईपची ती शाळा होती. आणि शिकवून आमच्या शाळेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या धर्माची मुलं होती. म्हणजे लहानपणापासून आम्हाला हे कधी शिकवलंच नाही की हा या कास्टचा किंवा हा या धर्माचा. आम्ही कधी शाळेत शिकलोच नाही. खूप सुंदर. म्हणजे ज्या काळात तुम्ही अशा वेगळ्या शाळेत गेलात त्या काळामध्ये मुंबई किंवा कोणत्याही मेट्रो सिटीमध्ये असं चालू होतं की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकायचे आणि तिथे मुलं करायची, कोणी मुलं अपवाद नव्हती, कारण ते बघायचे. तर त्या गोष्टीत तुम्ही मला फार लकी वाटलात, कारण असं हे अपब्रिंगिंगचे दिवस असतात आणि ते इतके सुंदर. आणि कोणीतरी असे सद्गुरू त्यांच्या आशीर्वादाच्या खाली असेल तर खरंच वेगळी गोष्ट. आणि मुळात आमच्या शाळेत एक गोष्ट सातत्याने आमचे त्यावेळेचे शिक्षक शिकवायचे की चुकीचं किंवा बरोबर हे काय ठरवेल. निर्णय जो तुम्ही घेताय आज, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो चुकीचा आहे बरोबर आहे तो येणारा काळ ठरवत असतो. ऑन द स्पॉट तर काही ठरत नसतो. पण आयुष्यात निर्णय घ्यायला शिकायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं माणूस की निर्णयच घेऊ शकत नाही आणि निर्णय न घेतल्यामुळे नुकसान जास्ती होतं. बरोबर असेल चुकीचं असेल, जो आज तुम्हाला वाटतोय तुमच्या आतल्या मनाला जो पटतोय तो निर्णय तुम्ही घेऊन मोकळे व्हा. चुकीचा आहे बरोबर आहे येणारा काळ ठरवेल, पण निर्णय घ्यायला शिका. कारण बऱ्याचदा आपण बघतो की मुलं प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर जास्ती डिपेंड असतात किंवा अजून कोणावर तरी डिपेंड असतात. पण आम्हाला शाळेत एक शिकवलं की इंडिपेंडेंटली तुमचा निर्णय, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकणं, मला असं वाटतं ही आयुष्यातली खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे जी आम्हाला आमच्या शाळेने शिकवली. बघा, माझ्या बीटीएसच्या सर्व प्रेक्षकांना म्हणजे पालकांनाही मी सांगेन, आयुष्यातली मोलाची गोष्ट सांगितली आहे की आपल्या पाल्यांना डिसिजन घ्यायला हवी आहे. म्हणजे त्यांना तुम्ही यू कॅन बी सपोर्टर, पण त्यांची डिसिजन त्यांनीच घेतली पाहिजे. आणि सगळे यंगस्टर्स जेवढे आहेत त्यांना सांगेन डिसिजन घ्या. त्यांनी एक मोलाचं वाक्य आणखीन सांगितलं, चूक किंवा बरोबर काळ ठरवेल पण डिसिजन तर घ्या, पहिलं पाऊल टाका, असं सांगितलंय. बरोबर आहे ना सर? नक्की नक्की. खूप सुंदर, खरंच मस्त वाटलं मला ऐकून. मग पॉलिटिकल सायन्स ज्या वेळेला तुम्ही शिकत होता ना, ते पण रुपारेल सारख्या सुंदर ठिकाणी, तर काही प्रेमात वगैरे पडला का रुपारेलमध्ये कोणाच्या? रुपारेलमध्ये ज्यांच्या प्रेमात पडलो त्यांच्याशीच लग्न झालंय. थोडं सांगाल का? नाही म्हणजे मी FIBA ला होतो आणि ती 11वी ला होती. त्यावेळेलाच आमचं झालं आणि ते लग्न झालं आमचं 2001 साली लग्न झालं. पण मग त्यावेळेला काही असं डॅशिंग बिशिंग काही घडलं की स्मूथ? नाही, स्मूथ घडलं. असं काही वेगळं काही घडलं नाही. जसे 4 लोक प्रेमात पडतात तसेच पडलो आणि तसंच लग्न झालं. ज्या वेळेला हे सगळं प्रेमात पडत होतात, लग्न वगैरे ही प्रोसेस होत होती, त्यावेळेला राजकारणाच्या ऑलरेडी प्रेमात पडलेले होता का? हो, मला तुम्हाला खरं सांगू ना तर राजकारण मला लहानपणापासून आवड. म्हणजे
आमच्या शाळेत कसं होतं, आम्हाला 9:30ला लाईट्स ऑफ व्हायचे आणि 5:30 वेकअप कॉल असायचा. म्हणजे स्ट्रिक्टली होतं, त्याचं टाइम टेबल फिक्स होतं. तर मला आठवतं मी 9वीत वगैरे असेल त्यावेळेला जस्ट इलेक्शन झाली होती आणि रिझल्ट त्यावेळेला रात्रभर चालायचे, कारण हे ईव्हीएम वगैरे नव्हतं, हाताने काउंट करायचे. आणि मला खूप इंटरेस्ट होता की काय आलं, काँग्रेसच्या किती जागा आल्या, भाजपच्या किती जागा आल्या, काय. तर मी बघत होतो. आमचं स्ट्रिक्ट होतं 9:30 लाईट्स ऑफ. मी सरांना रिक्वेस्ट केली, आमचे हाऊस मास्टर होते तेव्हा, एस परमेश्वर अप्पा म्हणून. म्हटलं सर मला रिझल्ट बघायचा आहे. आणि अख्ख्या हाऊसमध्ये फक्त मी एकटाच होतो की ज्याला इंटरेस्ट होता ते रिझल्ट बघाय. आणि मी सरांच्या रूममध्ये बसून ते रात्रभर रिझल्ट बघितलेले. म्हणजे ती आवड होती. नंतर जेव्हा मी रुपारेलला ऍडमिशन घेतली त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचं ऑलरेडी तिथे नेटवर्क होतं. 11वीला पहिले इलेक्शन मी लढवलं रुपारेल कॉलेजमधनं, डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्ह. त्यावेळेला कॉलेजमध्ये इलेक्शन व्हायची, आता होत नाही पण त्यावेळेला व्हायची, वगैरेची व्हायची इलेक्शन. तर पहिलं डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्हचं इलेक्शन मी भारतीय विद्यार्थी सेना, तेव्हा राजसाहेब ठाकरे अध्यक्ष होते, त्याचे माध्यमातून लढवलं पहिलं इलेक्शन. आणि तिकडनं राजकारणाची आवड पहिल्यापासून होती. म्हणजे राजसाहेबांचं बोट कॉलेजमध्ये असताना पकडलं? हो, 11वीत पकडलं, ते अजून त्यांचं पकडूनच ठेवलेलं. म्हणजे ह्याला म्हणतात ब्रँड लॉयल्टी. कुछ भी होने दो, हम उनके साथ है. बरोबर आहे ना? नक्की. मस्त मस्त. कारण येणार आहे त्या विषयावर उड्या मारणं वगैरे आपण बोलूया. राजकारणातून इथून तिथे तिथून इथे त्याच्या विषयावर आपण बोलूया. मग ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की आपल्याला असं राजकारणात जायचंय, म्हणजे आता कॉलेजचं राजकारण झालं पण हळूहळू तुम्ही मेन राजकारणात तुम्ही आला, त्यावेळेला घरून सपोर्ट होता, मिसेसचा सपोर्ट होता, पेरेंट्सचं काय म्हणणं होतं? बहीण होती, तिचेही मिस्टर राजकारणात होते. एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे मर्डर झाला त्यांचा. त्याच्यानंतर आमच्या घरी असं एक वातावरण होतं की बाबा राजकारणात जाऊ नका, आपलं काही क्षेत्र नाहीये, आपल्या मध्यमवर्गीय लोकांचं हे काही क्षेत्र नाही, याच्यात जाऊ नये. पण माझी ती पॅशन, मग थोडस 1-2 वर्ष मी थोडा थांबलो, कारण घरी खूपच. पण त्यानंतर जेव्हा राजसाहेबांनी पक्ष नवीन काढला तेव्हा पुन्हा मी सक्रिय झालो आणि मग राजकारणात आणलो. मग साहेबांनी मला कॉर्पोरेशनचं तिकीट दिलं, मी निवडून आलो, मग मी गटनेता झालो, मग हे झालो, मग मुंबई शहराध्यक्ष. तो प्रवास चालू झाला. पण माझ्या बायकोनी मला खूप सपोर्ट केला, फायनान्शियली पण केला. हो, त्या वर्किंग होत्या ते. म्हणजे थोडासा काम धंदा कमी असलेला मीच होतो, पण तिने मला फायनान्शियली पण खूप सपोर्ट केला, ज्या काळात गरजेचं आहे त्या काळात. त्यामुळे खूप मला मदत झाली. आणि अगदी गरजेचं आहे, कारण हो नेहमी असं म्हटलं जातं की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष आहे, परंतु यशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा एक खंबीर नाही सपोर्ट देणारी स्त्री असते. आणि ती त्यावेळेला जॉब पण करत होती, त्यामुळे एक असं टेन्शन नव्हतं की बाबा घरचं काय होणार, आपण राजकारणात आहोत. तुम्हाला शेवट एक घर तर चालवायचंच आहे, त्याच्यासाठी पैसा लागतो आणि पैशाचं सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग. बरोबर आहे. तर एक तो सपोर्ट होता, त्यामुळे फ्रीली तुम्हाला काम करता येतं. तुमचं एक राजकारणामध्ये मला असं वाटतं माइंड फ्री असेल तर तुम्ही जास्ती विचार करू शकता, जास्ती काम करू शकता, लोकांना वेळ देऊ शकता. कारण शेवट तुम्ही जेवढा लोकांना वेळ देणार तेवढा तुम्हाला राजकारणात सक्सेस असतो. बरोबर आहे. जेवढा तुमचा लोकसंपर्क असेल तेवढा तुमचा सक्सेस. तो त्या गोष्टीला त्यांनी मला खूप मदत केली. बघा ना, आपल्यासारखं सामान्यच घरातून आलेले आणि सामान्य प्रश्न भेडसावत असताना मिसेसने सपोर्ट केल्यामुळे फक्त पुढे जाण्यात ते क्रेडिट देता येतं. क्रेडिट देणारी माणसं पण फार कमी असतात, मग ती आपली पत्नी का असेना. आय एम रिअली हॅपी. फार आनंद वाटला मला हे ऐकून. हे सगळं होत असताना ज्या वेळेला तुम्ही प्रथम नगरसेवक झालात, तर त्यावेळेला काय परिस्थिती होती राजकारणाची? म्हणजे मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा आम्ही सगळेच नवीन होतो, कारण आमचा पक्षही नवीन होता. तिथे कसं कामकाज चालतं, काय चालतं याची कल्पना सुद्धा नव्हती. आणि पहिले 2 वर्ष तर आमची शिकण्यातच गेली. बरोबर आहे. कारण प्रशासन कसं चालतं, समजा तुम्ही आलात माझ्याकडे मी नगरसेवक झाल्यावर आणि मला सांगितलं की हा रस्ता बघा खराब आहे बनून, तर हे सांगायचं कुणाला, हे करून कसं घ्यायचं, मग याच्यासाठी खर्च कोण करणार,
ते बजेट कुठे तयार होतं, ते बजेट सँक्शन कोण करतं, सँक्शन झाल्यावर त्याच्या पुढची प्रोसिजर कोण करतं, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला थोडासा वेळ गेला. पण काही लोक चांगले पण भेटले महापालिकेमध्ये, ज्यांनी गाईड केलं आम्हाला की कशा पद्धतीने कामं करून घ्यायची. आणि सन्मान्य राजसाहेबांच्या कृपेमुळे आक्रमकपणा तर होताच, त्यामुळे गोष्टी अजून सोप्या झाल्या. लहानपणी त्यांच्या बाबांना जे वाटलं होतं ना, किंवा आजोबांना जे वाटलं होतं, हा धडपड्या मारामारी करणारा अग्रेसिव्ह मुलगा, पण अशा व्यक्तिमत्वाचं जेव्हा एका फायर ब्रँड राजसाहेबांनी बोट धरलं ना, मग त्यातून असं काही तरी निर्माण होतं. ते आपले संदीप देशपांडे, कुठेही बोलताना बेधडक आणि जे मनात येईल तेच बोलणारे, काहीतरी वेगळंच व्यक्तिमत्व असलेले. पण त्यांचं बोट कुणी पकडलं हे आपल्याला आत्ताच कळलंय. मग राजसाहेबांनी कधी आपला कान पकडलाय का? खूप वेळेला. बघा, तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा चुका होतात. जो कामच करत नाही त्याच्यातनं चुका होतच नाही. त्यामुळे अनेक वेळा काम करताना बऱ्याचशा चुका होतात, किंवा प्रवक्ता म्हणून काम करताना काही गोष्टी अनादरणी तुम्ही बोलून जाता, ज्या तुम्हाला बोलणं अपेक्षित नसतं राजकारणामध्ये. आपण जेवढं त्यांनी काम धरलंय तेवढंच त्यांनी प्रेम सुद्धा केलंय, त्यामुळे तो त्यांना हक्कच आहे. एखादी गोष्ट आपण म्हणतो घरातला वडीलधारी माणूस, तर आपण चुकलं तर ते रागवतच आपल्याला, त्यात काही गैर वाटत नाही. आणि त्यांची मग कौतुकाची थाप देण्याची पद्धत कशी आहे राजसाहेबांची, आणि तुम्ही किती वेळा अशी थाप घेतली? फार रेअरली तुम्हाला कौतुकाची थाप मिळते त्यांच्याकडनं. पण मला एक प्रसंग आठवतोय. माझ्या इथला एक रोड होता, इन्सिगकर रोड. खूप दिवस झाले खड्डे खड्डे खड्डे. आता मी स्थायी समितीत होतो, तर तिकडे आम्हाला एक शस्त्र असतं, पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणून. हरकतीचा मुद्दा तुम्ही मांडू शकता सभागृहात. तर हरकतीचे मुद्दे घेतले की बाबा माझ्या इथला रोड खराब आहे, माझ्या इथला रोड खराब आहे, माझ्या इथला रोड खराब आहे. दरवेळेला आपलं याला पत्र दे, बोर्ड ऑफिसरला भेट, यांना भेट, ते सगळं झालं. तो व्हायला काय तयार नाही. मग एक दिवस मी कंटाळलो आणि त्या इंजिनियरला घेतलं मी बरोबर, जो रोड इंजिनियर होता, आणि लॉक लावून ठेवलं त्यांना बोर्ड ऑफिसमध्ये. मी आतमध्ये बसलो त्याच्याबरोबर. बापरे. आम्ही सकाळी नाश्ता आला, सकाळी पहाटेच नेला त्यांना. नाश्ता आला, म्हटलं नाश्ता करा, जोपर्यंत माझा रोड नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नका येत नाही, मी जात नाही. आणि मग सगळे ती बातमी फ्लॅश झाली की बाबा संदीप देशपांडेंना असं असं कोडून ठेवलं इंजिनियरला. कमिशनर साहेबांचा फोन आला तिकडे. म्हटलं साहेब माझ्या बरोबर आहे, जोपर्यंत माझा रोड नीट होत नाही तोपर्यंत काय मी यांना सोडणार नाही, का वाटेल तेव्हा. पोलीस आले, तर त्यांनी त्या इंजिनियरला विचारलं की बाबा तुम्हाला जबरदस्ती बसवलंय का? नाही, आम्ही आमची इच्छेने बसलो. आणि तुम्हाला सांगतो, संध्याकाळी त्या रोडचं काम चालू झालं आणि मग मी त्या इंजिनियरला सोडून दिलं, मी घरी आलो. पण नाश्ता, जेवण, चहा, कॉफी असं सगळं व्यवस्थित होतं, त्यामुळे तसं काही त्यांनाही टेन्शन नाही ना. पण काही वेळेला तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. ते काय करताना आनंद वाटतो असा भाग नाही, पण इलाज नसतो ना. मी त्यांना तेच सांगतो, जेव्हा सरकारी अधिकारी असतात किंवा हे असतात, की तुमची नोकरी परमनंट आहे. आम्हाला 5 वर्षात लोकांना उत्तरं द्यायची, त्यांना आम्ही काय उत्तर देणार की का नाही झालं काम म्हणून. मग त्यावेळेला खूप मोठी कौतुकाची थाप साहेबांची मिळाली. असे आले प्रसंग? अनेक खूप खूप प्रसंग. पण त्यांना वाटलं असेल की बरोबर शिलेदार उचललंय. नाही, साहेबांवर तर मनापासून प्रेम आहेच, म्हणजे अगदी पहिल्यापासून. मला असं वाटतं माझ्या राजकारणाची सुरुवातच राजसाहेबांपासून झाली, त्यामुळे शेवटी तिकडेच होईल. की गॅरंटी आजकालच्या राजकारणातल्या उड्यांमध्ये जर व्यक्ती देते तर क्या कहने. मस्त, खूप छान वाटतंय मला. उड्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल ना, तर म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, शेवट कसं आहे, तुमचं समाधान कुठे आहे आणि तुमच्या महत्वाकांक्षा आणि समाधान. म्हणजे उदाहरणार्थ समजा आज पक्षाचे दिवस खराब आहेत आणि मला आमदार व्हायचंच आहे, तर माझ्याकडे पेशन्स आहेत का की मी
हे दिवस बदलायची वाट बघीन आणि मग मी याच पक्षातनं आमदार होईल. हे पेशन्स माझ्याकडे असतील तर मी निश्चितपणे त्याच पक्षात राहिलं पाहिजे. तुमची आयडिओलॉजिकल कमिटमेंट असेल तर मी त्याच पक्षात राहिलं पाहिजे. जर आयडिओलॉजिकल कमिटमेंट नसेल मग काय दुसऱ्या पक्षात जाऊन पण आमदार व्हायचं. पण आयडिओलॉजिकल कमिटमेंट कशाला म्हणतो की मला आमदार व्हायचं का, तर हो 100% व्हायचं, पण माझ्या आयडिओलॉजीशी कॉम्प्रोमाइज न होता मला आमदार व्हायचं. मग शेवट तुमचं मनातलं ते द्वंद्व असतं की मला आयडिओलॉजीशी प्रतारणा न करता आमदार व्हायचंय का मला आमदारच व्हायचंय. व्हॉट एव्हर मीन्स, कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करून मला आमदार व्हायचंय का, तर मग या पक्षात गेलो काय, त्या पक्षात गेलो काय, त्या पक्षात गेलो काय, काहीच फरक पडत नाही. पण माझ्या आयडिओलॉजीशी प्रतारणा न करता मला आमदार व्हायचं असेल तर माझ्याकडे पेशन्स पाहिजे. आणि काही लोकांकडे असतात, काही लोकांकडे ते पेशन्स नसतात. प्रत्येकाचा शेवट विचार करण्याची पद्धत आहे. एखाद्याला वाटलं की नाही काय वाटेल तेव्हा मला आमदार व्हायचंच आहे, कसंही हो, तर तो त्याचा विचार झाला. मग त्याच्यात काही चुकीचं आहे किंवा बरोबर आहे असं म्हणण्याची आपल्याला गरज नाही. प्रत्येकाच्या विचाराचा भाग आहे. त्याला तो विचार योग्य वाटला त्याने त्या पद्धतीने तो केला. मला समजा नाही वाटला तर याचा अर्थ मी चुकीचा किंवा बरोबर आहे असंही नाही. पण जनमानसामध्ये तुम्ही परफेक्ट सांगताय मला, पण जनमानसामध्ये असं नाही म्हटलं जात. जनमाणूस हे म्हणतो की ह्यांनी उडी मारली, ह्यांच्याकडे लॉयल्टी नाही. मी तुम्हाला एक आता उदाहरण विचारतो. समजा मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आज समजा TCS मध्ये कामाला आहे. उद्या तिकडनं विप्रोने मला ऑफर दिली की बाबा तिथे 1 लाख रुपये पगार सवाल. सामान्य माणूस पण उडी मारतोच ना. का तो म्हणतो मी नाही, मला पहिला जॉब TCS ने दिला तर मी आयुष्यभर TCS मध्ये राहीन. आजकाल काय झालंय माहितीये का तुम्हाला, म्हणजे लोकांशी मी नेहमी बोलतो तेव्हा लोक एवढे पहिले कसं होतं मी बघायचो, एखादा माणूस टेल्को मध्ये लागला तो आयुष्यभर टेल्को मध्ये असायचा रिटायरमेंट. आता तसं राहिलं नाहीये. प्रत्येक जण शिफ्ट होतो. त्यामुळे लोकांनी काही वाटत नाही कोणी शिफ्ट झालं तर. मी होतो तर आज झालं तर काय फरक पडतो. मी TCS मधनं विप्रो मध्ये गेलो, विप्रो मधनं परत TCS मध्ये आलो, TCS मधनं परत अजून मी कुठेतरी गेलो. राजकारणाला किती सिम्प्लिफाय केलं. म्हणजे म्हणतात ना आपलाच हात. एखाद्या माणसाने जर कसं आहे 2-3 विचार आहेत त्याच्यामध्ये. एक तर त्याला असं वाटतं की मी शिफ्ट केलं की माझं राईज होईल, सॅलरी राईज होईल, प्रमोशन पोस्ट वाईज राईज होईल, म्हणून तो शिफ्ट करतो. एखाद्याला वाटतं जर मी TCS मध्येच राहिलो तर मे बी 2 वर्षात राईज नाही होणार, पण 5 वर्षांनी मे बी VP होईल किंवा त्या HOD होईल त्याचा, तर मी आता थांबतो. आता मला भले 25,000 पगार वाढवून मिळत असेल तरी मला नकोय, कारण पुढे माझा कदाचित 1 लाख वाढेल. पुन्हा मी तुम्हाला म्हटलं त्याचा पेशन्स, तर तो पेशन्सचा गेम आहे. माझ्याकडे जास्ती असेल तर तो बरोबर आहे किंवा चूक आहे. शेवट मी पुन्हा म्हटलं की डिसिजन. आज समजा मी उद्या शिफ्ट नाही झालो आणि माझं TCS मध्येही प्रमोशन नाही झालं तर माझा डिसिजन चुकीचा असेल. जर मी थांबलो आणि माझं चांगलं प्रमोशन झालं आणि चांगलीच आहे तर माझा डिसिजन बरोबर आहे. पण शेवट डिसिजन तुम्ही काय घेताय हे बरोबर आहे का चूक आहे तो येणारा काळ ठरवेल. हे पॉलिटिकल सायन्स शिकलेले संदीप देशपांडे सर त्यांनी किती सोप्या भाषेने, मला तर असं वाटलं काय चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला मला समजवलं तर मला असं वाटलं काय चुकीचं आहे, बरोबर आहे, सामान्य माणूसही असंच करतो ना, आपणही जंप मारतो, मग राजकारणात मारली तर काय चुकली. अगेन त्यांनी हेही एक मेन्शन केलं, हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे, ज्याच्या मनाला जे पटतं तेच तो करतो. बरोबर आहे. एक्झॅक्टली. मस्त. पण सरांनी सांगितली त्यांची ब्रँड लॉयल्टी. राजसाहेब मन से दिल से नावच खूप वेगळं आहे. हो. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याचं जे मनसे होतं ना ते लोकांच्या ना अगदी खरंच मनापासून आहे, दिल से आहे. लोकांना राजसाहेब खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. अगदी माझं आजोळ पुण्याकडचं आहे, सोलापूरकडचं. तिथे माझा मामे भाऊ मनसेचा अध्यक्ष होता तिकडे गावखेड्यामध्ये. म्हटलं अरे मनसे इथे आहे म्हणे. मग
मनसे आहे ना, हा. म्हणजे जिथे वर्षानुवर्ष काँग्रेस चालत होतं नाही पर्यंत मनसे पोहोचली. मनसेच्या प्रत्येक गावामध्ये 4-5 कार्यकर्ते तुम्हाला कुठल्याही अगदी इंटिरियर मधलं गाव असेल तरी मिळणार. तुम्हाला तुम्ही कुठेही गेलात तरी सन्मान्य राजसाहेबांचे फॅन क्लब खूप मोठा आहे. राजसाहेबांचा त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं बोलणं, विचार मांडण्याची पद्धत, मला वाटतं आज कुठला राजकारणी आहे जो म्हणतो की बाबा जातीच्या नावावर आरक्षण नको आणि आर्थिक आरक्षण पाहिजे, एवढी बोलण्याची हिंमतच नाही कुठल्या नाहीये. आज ते बेधडक बोलणारा माणूस आहे तो, आणि जे मनाला पटतं तेच बोलतो, त्याच्यातनं बॅकआउट पण होत नाहीत ते. लोकांना असा राजकारणी आवडतो. बरोबर आहे, कारण लोकांचे कान आतुर झालेले असतात, राजसाहेब काय बोलतायत आणि आम्ही कधी ऐकतोय. तुमचंही असं होतं का? आम्ही तर सामान्य कधीतरी ऐकतो, पण तुम्ही नेहमी ऐकता तरी तुमचे कान असेच टवकारतात. हो हो हो, प्रत्येक वेळा साहेबांकडनं नवीन शिकायला मिळतं तुम्हाला. जेव्हा जेव्हा त्यांना भेटता काहीतरी नवीन तुम्ही शिकूनच बाहेर पडता त्यांच्याकडे. म्हणजे सतत काय. आणि मी माझं भाग्य समजतो की अशा माणसाचा सहवास इतका जवळनं मला लाभलाय, खरोखर भाग्य आहे. मग शिवतीर्थावरती जाणं येणं असतं? हो. वा, म्हणजे आमच्यासाठी शिवतीर्थ एक वेगळी गोष्ट आहे, त्यामुळे अप्रूप आहे, आणि म्हणून असं विचारलं की तुमचं जाणं नक्कीच असणार. पण आणि शर्मिला वहिनी आणि वा, मस्त. शर्मिला वहिनींचं नाव घेतलं, आलं त्यांचं तोंडातून आलं सहज. त्याच वेळेला तुम्हाला असं एक विचारते की शर्मिला वहिनी सुद्धा कधी तुम्हाला कौतुकाची थाप देतात का, आणि कधीतरी सांगतात का अरे बाळा इथे जरा चुकलंय, असं कधी घडतं का? चुकलंय असं तर कधी नाही, पण कौतुकाची थाप नेहमी मिळते. मला आठवत आहे, मराठी पाटी आंदोलन होतं, दुकानांवर मराठी पाट्या लावत नव्हते तेव्हा आंदोलन होतं. त्यावेळेला एक स्टोर होतं, कमिशनर ऑफिस होतं आपल्या, त्या कमिशनर ऑफिसवर रूपम असं काहीतरी दुकान होतं. तर तिथे म्हणजे तो हटून बसलेला की मी मराठी पाटी लावणारच नाही, आणि समोर कमिशनर ऑफिस, मुंबई पोलीस कमिशनर, आणि त्याच्या समोरच ते दुकान. आम्ही तिथे आंदोलन केलं, तिथे थोडीशी तोडफोड झाली, सगळं झालं, त्यांची प्रेस कॉन्फरन्स उधळली, सगळं झालं. आम्ही आता ती केस सुटली, 10-12 लोकांना आम्हाला पोलिसांनी पकडलं, आणि पोलीस खूप चिडलेले त्यावेळेला की ज्याला कमिशनर ऑफिस समोर आहे आणि लोक आंदोलन करतायत तिथे, आणि आम्हाला कळलं कसं नाही. तर आम्ही थोडं वेषांतर वगैरे करून आतमध्ये गेलो आणि ती उधळून लावलेली प्रेस कॉन्फरन्स. तो एक 3-4 दिवस आम्ही जेलमध्ये होतो, आणि तिकडनं आल्यावर साहेबांना भेटायला गेलो. मग जेलमधून जसे सुटलो तसे आम्ही साहेबांना भेटायला गेलो. शर्मिला वहिनींनी सगळ्यांना जातीने ओवाळलं आणि पेढा भरवला. इतकं कौतुक त्या माऊलीचं आहे, म्हणजे सगळ्यांबद्दल. किती छान वाटत असेल. म्हणजे तुम्हाला सांगू का, हे पक्षाचं बॉन्डिंग नाहीये, ह्या सगळे जे आहे आम्ही कुटुंब म्हणून बॉन्डिंग आहे. नुसतं राजकीय बॉन्डिंग असेल तर ते त्याच्यात माणसं तुटतात किंवा जातात. हे कौटुंबिक बॉन्डिंग आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. हो, आणि हे कुठे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसणार नाही जे तुम्हाला मनसेमध्ये दिसेल ते. म्हणजे तुम्ही स्वतः ते सगळं जवळून अनुभवताय. मला नेमकं हाच खरं माझा पुढचा प्रश्न होता की मनसे आणि बाकीचे पक्ष यांच्यात तुम्हाला फरक काय जाणवतो? पहिला फरक तुम्ही सांगितलाय, कौटुंबिक बॉन्डिंग आहे. दुसरं असं आहे की बघा, आयडिओलॉजिकली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आयडिओलॉजी आहे ती मला मनापासून आवडते आणि मनापासून पटते. एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला समजा मी काँग्रेसमध्ये गेलो, मला कदाचित राजकीय फायदा होईल, पण मला मनापासून ती आयडिओलॉजी जर पटली नाही तर आज जेव्हा कॉन्फिडेंटली मी बोलतोय, एखादी गोष्टीवर तुम्ही स्वतः कन्व्हिन्स झालात तर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकता, तुम्ही स्वतः कन्व्हिन्स नाही झालात तर लोकांना नाही कन्व्हिन्स करू शकत. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेने आम्ही कन्व्हिन्स आहोत की आम्ही जे करतोय ते बरोबर आहोत. त्यामुळे आमच्या बोलण्यामधला कॉन्फिडन्स तुम्हाला दिसतो. बरोबर, ठामपणे आम्ही जे बोलतो किंवा साहेब बोलतात, कारण आम्ही कन्व्हिन्स आहोत की आपण जे करतोय ते बरोबर करतोय. आणि जेव्हा माणूस स्वतः कन्व्हिन्स होतो तेव्हाच तो तेवढ्या कॉन्फिडेंटली बोलतो. मी जर कन्व्हिन्स नसेल ना तर माझ्या बोलण्यात तुम्हाला
हे जाणवेल की काहीतरी तुम्हाला जाणवेल, ते शब्दात नाही सांगता येणार पण जाणवेल तुम्हाला, ताकद कमी पडते. तो बेसिक फरक आहे. दुसरं एक मला वाटतं, सगळे ओरडतात मराठी माणूस मुंबईतून बाहेर चाललाय, पण त्यांच्यासाठी उभं राहणारी लोक फार कमी आहेत. मनसे त्यातलं एक आहे. काय तुमचा दृष्टिकोन आहे महाराष्ट्रीयन माणसाबद्दल? मराठी माणूस, मला मराठी माणूस कमी नाही झालाय. मराठी माणूस आहे तो परप्रांतीय वाढले. मराठी माणसं कमी नाही झाली आहेत. समजा आधी 100 राहायची तर आता 110 120 राहत आहेत. पण जी 20-30 बाहेरची माणसं होती त्यांची संख्या 150 झाली. हा महत्वाचा फरक झालाय. त्यामुळे आपण म्हणतो की मराठी माणूस कमी नाही झाला. मराठी माणूस कमी नाही झाला, परप्रांतीय वाढलेले. बाहेर न येणाऱ्यांची लोकसंख्या वाढत चालली दिवसेंदिवस. आज इथे राहणारा समजा मराठी माणूस आहे, त्याची वाढ समजा 2% 3% जी होते, ग्रोथ असतेच. मुलं जन्माला येतात, त्यांची मुलं जन्माला येतात, त्यांची मुलं. पण बाहेरनं जो येणारा लोंढा आहे तो जास्ती प्रमाणात येतोय ना. आज माझी फॅमिली आहे, समजा माझा मुलगा आहे, तो जन्माला आला, त्याची मुलं, तर ह्या गोष्टीला एक पिरियड जाईल. 25 वर्ष 30 वर्ष 50 वर्षाचा एक पिरियड जाईल. पण त्या 50 वर्षात बाहेरनं येणारे लोक लाखोंच्या संख्येने येत आहेत. म्हणजे जेव्हा माझी फॅमिली 4 वाढेल तेव्हा बाहेरचे लोक 40 येत असतील, त्यांची संख्या ऑब्व्हियसली जास्ती होणार आहे. काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं याच्यामध्ये बघा कसं आहे, आज आपण या रूम मध्ये इंटरव्ह्यू करतो, बरोबर. या रूमची एक कपॅसिटी आहे की इथे किती माणसं राहू शकतात. 4 माणसं राहू शकतात, 5 माणसं राहू शकतात, 6 माणसं. इथे जर तुम्ही 10-10 20-20 माणसं कोंबलीत तर शेवट ती कपॅसिटी संपणार आहे ना या रूमची. बरोबर आहे. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल, आपल्याला सगळ्यांना पाणी मिळणार नाही प्यायला, आपल्या सगळ्यांचं आंघोळीचं असेल, बाकीचे जेवणाचं असेल, शेवट या रूम मध्ये जेवण बनवायची पण एक कपॅसिटी. या सगळ्या गोष्टींचा त्रास मुंबईला होतोय आणि आमचा नेमका विरोध आहे. उद्या जर बिहार सारखं राज्य त्यांनी जर प्रगती केली, तिकडे जर चांगल्या इंडस्ट्री झाल्या, तर तो बिहारी माणूस कशाला महाराष्ट्रात? एक्झॅक्टली. आज आपण म्हणतो की बघा ते लोक येतात, आपण लोक जात नाहीत. मी का जाऊ? जर माझ्या जर राज्याने प्रगती केली असेल, माझ्या राज्यात जर माझ्यासाठी नोकरी उपलब्ध असेल, तर मी दुसऱ्या राज्यात का जाऊ? शेवट प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन आहे. माझा कम्फर्ट झोन महाराष्ट्र आहे, तर मी इथनं उठून बिहारला का जावं? शेवट बघा माणूस कुठे जातो किंवा जायचं असतं त्याला, जिथे आज तो राहतोय त्याच्यापेक्षा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असेल तिकडेच तो मायग्रेट करतो. तो लोअर असलेल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला, इथनं समजा मुंबईतनं माणूस गेला तर तो US ला जातो, UK ला जातो, युरोपला जातो, की कारण त्याला असं वाटतं की इथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय आहे. तसं तिथल्या लोकांना वाटतं की महाराष्ट्रातलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय आहे, म्हणून ते तिकडनं इकडे येतात. पण तिकडेच जर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं तर तो कशाला इथे येईल? आमचं म्हणणं हेच आहे की तिथल्या राज्यकर्त्यांनी तिथल्या राज्याचा विकास करावा, जेणेकरून ही जी मायग्रेशनची समस्या आहे कुठेच आढळणार नाही. आज जे राजसाहेब ठाकरे 2008 मध्ये म्हणत होते, आज तोच प्रॉब्लेम फ्रान्समध्ये होतोय. हो. आज तोच प्रॉब्लेम जर्मनीमध्ये होतोय, आज तोच प्रॉब्लेम UK मध्ये होतोय. आज लाखोंच्या संख्येने तिथे मोर्चे निघतात की आम्हाला बाहेरचे लोक नको आहेत. बरोबर आहे. आज तोच विषय हा जगभर होत चाललेला आहे. मायग्रेशन हा काय फक्त महाराष्ट्रापुरता मुंबईपुरता विषय मर्यादित नाहीये, हा जगभर झालेला विषय आहे. आणि जगातल्या प्रत्येक स्थानिक माणसांना वाटतं की बाहेरचे लोक येऊन माझा जॉब घेत आहेत. बरं, ह्याच्यामध्ये एक विषय असा आहे की स्थानिक माणसं ही कुठेही असली तरी ते, आता समजा म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगतो की लोक म्हणतात की ते मराठी माणसांना सुट्टी लागतेच. तो स्थानिक इथे आहे, त्याची फॅमिली पण इथे असते, त्याला ऑब्व्हियसली फॅमिलीला पण वेळ द्यायचा असतो. बरोबर आहे. आज जेव्हा आपला समजा माणूस हा अमेरिकेत गेला तर तिथे त्याला करण्यासारखं काहीच नाही ना, त्याची फॅमिली इथे आहे म्हणून तो तिकडे संडेला पण काम करतो. पण तिथला अमेरिकन स्थानिक माणूस संडेला काम नाही करणार. तो विचार करणार की नाही माझी फॅमिली आहे, मला त्यांनाही वेळ द्यायचा, मुलांना वेळ द्यायचा आहे. पण इथनं जो मायग्रेट झालेला आहे त्याला काहीच काम नाहीये, त्याची फॅमिली पण मुंबईत आहे. मग तो काय घरी बसून काय करणार, त्यापेक्षा मी काम करेन, 4 पैसे जास्ती मिळेल.
माझ्या इथल्या फॅमिलीला पाठवता येतील मला. हा मायग्रेशनचा विचार सगळीकडे कॉमन आहे. त्यामुळे जगभर हा प्रॉब्लेम आपण फेस करतोय. याच्यासाठी खूप मला असं वाटतं काही एक्सपर्ट लोक आहेत जे अभ्यास करतायत आणि दे विल कम आउट विथ सम सोल्युशन. मला ना 2 खूप छान पॉइंट वाटले इथे. एक म्हणजे संदीपजींनी सांगितलं की बिहार असू देत, मध्य प्रदेश असू देत किंवा कोणतंही राष्ट्र असू देत, आय मीन स्टेट असू देत, त्या स्टेटनी जर स्वतःची प्रगती केली तर हा प्रॉब्लेम येणारच नाहीये. म्हणजे बघा, लोक मनसेबद्दल कुठेतरी थोडंसं मिसअंडरस्टँड करतात की यांना दुसरे नको आहेत. ते असं नाही म्हणत आहेत, ते म्हणतायत दुसरे नकोत पण तुम्ही तुमच्याकडे सेटल व्हा, म्हणजे तुम्ही पण आनंदात आम्ही पण आनंदात. कारण जागा जी आहे ना ही अशी इलास्टिक सारखी स्ट्रेचेबल नाहीये आणि ज्या एम्युनिटीज पुरवल्या जातात, नागरी सुविधा ज्या दिल्या जातात त्या सुद्धा लिमिटेड आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या प्रांतात सुखी राहा, आम्ही आमच्या प्रांतात सुखी राहतो. फक्त हा एकच आणि इम्पॉर्टंट मुद्दा आहे त्यांचा. त्यामुळे आज आपल्याला कळते की त्यांना नक्की काय सांगायचं, मनसेला नक्की काय सांगायचंय. दुसरी गोष्ट, एक नेहमी ओरड होते की महाराष्ट्रीयन माणूस काम करत नाही, आपण हे कधीतरी बोलतो. सुंदर सांगितलं, कारण परप्रांतीय असतात ते एकटे येतात, त्यांचे मित्र आणि असेच असतात, त्यांची फॅमिली नसते. महाराष्ट्रीयन माणूस लोकल आहे, स्थानिक आहे, त्याचे सगळे सण वार, त्याची फॅमिली आहे. आणि मग आपणच म्हणतो ना की वर्क लाईफ बॅलन्स हवा आणि तो ते घेतात. अगदीच मस्त, मला फार आवडलं हे आयडियोलॉजी. म्हणजे मी त्याचा बेसला कधी जात नव्हते पण याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. मुंबई महानगरपालिका कधीच कुणी विचार नव्हता केला की अशी वर्षानुवर्ष बिननिवडणुकीची एवढी मोठी महापालिका चालेल. काय वाटतंय? मला असं वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका न होणं हे आपण हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो. तुम्ही जर इतिहास बघितलात लोकशाहीचा, एकंदर डेमोक्रेसीचा इतिहास बघितला, 1932 साली हिटलर निवडून आला फुल मेजॉरिटीने आणि 1936 साली तर ऍब्सोल्यूट त्यांनी पॉवर हातात घेतली. त्याच्यानंतर जर्मनीमध्ये वर्ल्ड वॉर सेकंड संपेपर्यंत निवडणुका झाल्या नाही. इतिहास आहे हा सगळा, हा इतिहास सांगतोय मी तुम्हाला. असंच भारतात होतंय असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण इतिहास का वाचतो तर ज्या चुका इतिहासात आपल्याला दिसतात त्या आपण वर्तमानात करू नये या अपेक्षेने आपण इतिहास वाचला पाहिजे, असं साहेब आमचे नेहमी सांगतात. तर मला वाटतं हा इतिहास बघता आता निवडणुका लवकर घेतील कारण हे लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाहीये. शेवट बघा, महानगरपालिकेचा जो ऍक्ट आहे ना, कायदा, हा 1888 साली तयार झालाय. ओके. आणि तो ब्रिटिशांनी तयार केला आणि तो अशा पद्धतीने तयार केला की एकमेकांचा एकमेकांवर वचक असेल. म्हणजे प्रशासनामध्ये काम करणारा कमिशनर ही हायएस्ट अथॉरिटी आणि लोकांनी निवडून दिलेला महापौर ही एक हायएस्ट अथॉरिटी आहे. आणि या दोघांच्या सहीशिवाय अकाउंट नाही होईल. बरोबर. जसं ज्याला आपण म्हणतो चेक अँड बॅलन्स, तसं तो चेक अँड बॅलन्स ठेवलाय की सगळं डिसिजन एकटा कमिशनर नाही घेऊ शकत, त्याला महापौरांची संमती पाहिजे आणि महापौरांनी घेतलेल्या डिसिजनला कमिशनरची संमती पाहिजे. अशा पद्धतीने तो ऍक्ट तयार झालाय आणि त्यामुळे ती 2 चाकावरची जेव्हा गाडी चालते तेव्हा ती सुरळीत चालते. जर तुम्ही विचार केला की मी एकाच चाकावर गाडी चालवीन तर ती खूप दिवस नाही चालणार, ती थोडीशी जाईल पुढे पण नंतर ती पडणारच आहे. ती आता पडायला लागली. आता तुम्हाला दिसतंय महानगरपालिकेचं बजेट आपण म्हणतो की 46,000 कोटीचं आहे, 56,000 कोटीचं आहे. प्रत्यक्षात किती कोटी खर्च होत आहे, ती कशा प्रकारे खर्च होत आहे. आता तुम्हाला सांगतो, एक कचऱ्याचं टेंडर काढलं, त्याची कॉस्ट आपले जे इंजिनियर आहेत त्यांनी एक काढली समजा 5,000 कोटी काढली. टेंडर जाते 7,000 कोटीला. म्हणजे 5,000 कोटीचं टेंडर आपण 7,000 कोटीला देतोय, 30% अबो. तर मला असं वाटतं या गोष्टींवर चेक ठेवायला तुम्हाला लोकप्रतिनिधींची गरज आहे. समजा एखाद्या लोकप्रतिनिधींनी पास केलं त्याच्यावर चेक ठेवायला प्रशासनाची गरज आहे. शेवट लोकशाहीची सर्वात सुंदर गोष्ट अशी आहे की त्याच्यात ऑलवेज चेक अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत.
जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ती घटना एवढी सुंदर आहे की त्याच्यामध्ये एकाधिकारशाहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीला चेक अँड बॅलन्स आहे की हा चुकीचा वागला तर त्याच्यावर ह्याचा कंट्रोल आहे, हा चुकीचा वागला तर त्याच्यावर. कोणाही एका माणसाकडे एकाधिकारशाही नाहीये. आज पंतप्रधानांच्या मनात आणलं तर वाटेल ते डिसिजन नाही घेऊ शकत ते जोपर्यंत संसद अप्रूव्ह नाही करत. संसदेने एखादा जरी डिसिजन घेतलं तरी तो कोर्टात जाऊ शकतो आपण त्या डिसिजनच्या विरुद्ध. कोर्टाने एखादं चुकीची गोष्ट करत असेल तर संसदेमध्ये त्याच्या विरुद्ध प्रस्ताव पारित होऊ शकतो. म्हणजे केवढा सुंदर चेक अँड बॅलन्स हा आपल्या घटनेने मला असं वाटतं दिलेला आहे. तो चेक अँड बॅलन्स आपण निवडणुका न घेता आपण बिघडवतोय हे मला असं वाटतं सरकारला कळलं पाहिजे. आता कोर्टाने दट्ट्या दिलाय 31 तारखेच्या आत निवडणुका घ्या म्हणून जानेवारीच्या. बघूया. होप सो. कारण राष्ट्र टिकायला पाहिजे तर राष्ट्राची राज्य जी लिगल लॉ आहे, राज्यघटना जी असते ती टिकायला पाहिजे आणि ती टिकायला पाहिजे तर आपण सगळ्यांनी ती फॉलो करायलाच पाहिजे. नाही आपल्याला असहिष्णू होऊन चालणार नाही ना. बरोबर आहे. आज लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी जशी आहे की त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हणतात आय अग्री टू डिसअग्री. तुमचं मत मांडण्याचा अधिकार मी मान्यच केला पाहिजे. बरोबर आहे. मी तुमच्या मताशी सहमत असण्याची गरज नाहीये, पण तुमचा मत मांडण्याचा अधिकार मला मान्य असला पाहिजे. बरोबर आहे. आणि तो मान्य झालाच पाहिजे. आय अग्री टू डिसअग्री. आज काय झालंय की असं जर बोललं तर तुम्ही देशद्रोही. मला असं वाटतं ही जी मानसिकता आहे ही अत्यंत चुकीची मानसिकता आहे. एखादी गोष्ट मला पटली नाही त्याच्याबद्दल बोलायचा मला अधिकार पाहिजे ना. मी जे बोलतोय ते आज तुमचे जे प्रेक्षक आहेत ते 100% प्रेक्षकांना पटेल असं नाही, पण याचा अर्थ मी बोलायचं नाही का, किंवा ते त्यांच्या कॉमेंटमध्ये त्यांनी माझ्या विरोधात काही लिहायचं नाही का. ते तुम्ही चांगल्याशा संदीप देशपांडेंचं हे म्हणणं मला पटलं नाही, बरोबर, तो लिहायचा अधिकार आहेच ना त्यांना. मला असं वाटतं आज आपण तो काय झालंय आपण असहिष्णू होत चाललोय की काय, की एखाद्याने जर एखादं मत मांडलं की तो देशद्रोही. तर फॉर एक्झाम्पल भारत पाकिस्तान मॅच जी झाली, काही लोकांचं म्हणणं होतं की भारत पाकिस्तान आपलं एवढं मोठं युद्ध झालं तरी मॅच व्हायला नको. काही लोकांचं म्हणणं असं होतं की हा खेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही युद्ध झालं ते ठीक आहे, पण खेळामध्ये या गोष्टी आणायला नको. हे दोन मतप्रवाह आहेत. त्यातला एकाने एक मतप्रवाह मांडला तर तो देशप्रेमी, आणि दुसरा मतप्रवाह मांडला तर तो देशद्रोही. असं मानण्याचं कारण नाही. दोन मतप्रवाह आहेत, ज्याला जो योग्य वाटतो तो वाटतो. दॅट इज द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी, की तिथे दोन मतप्रवाह असले पाहिजेत. हीच लोकशाही आहे ना, आणि हीच लोकशाहीची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी कन्क्लुजनवरच यायला पाहिजे अशी काही गरज आहे असं मला वाटत नाही. की हा देशद्रोहीच आहे आणि हा देशप्रेमीच आहे, या कन्क्लुजनवर कशाला. आपण मत म्हणून एखादी गोष्ट, ठीक आहे हे मत असू शकतं, तुमचं एखादं मत असू शकतं जे मला कदाचित नाही पटणार, माझं एखादं मत असू शकतं तुम्हाला नाही पटणार, पण मत तर मांडू शकतो ना आपण. त्याच्यासाठी मी तुम्हाला देशद्रोही म्हणणं किंवा चुकीचं म्हणणं किंवा तुम्ही मला चुकीचं म्हणणं हे म्हणायची गरज नाही. ठीक आहे, ते मत आहे, मला पटेल किंवा नाही पटेल, पण मत तर असू शकतं. देशपांडेंचं काय मत आहे यावर? मी तुम्हाला सांगितलं, हेच माझं मत आहे की प्रत्येकाला पाहिजे होतं की नव्हतं. नाही, मला असं वाटतं मी त्या ह्याच्यात जाणार नाही. मला प्रामाणिकपणे तर असं वाटत होतं की खेळू नये म्हणून ती मॅच, काय आभार कोसळणार नाही. बरोबर आहे. की याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ते युद्ध झालं वगैरे म्हणून नाही. माझं म्हणणं असं आहे, पाकिस्तानचं जर आर्थिक नुकसान होईल, आज आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना इथे विरोध करतो. आता तुम्ही म्हणाल की मग कलेमध्ये राजकारण कशाला आणता, ते काय ते कलाकार लोक तर काय आतंकवादी नाहीये, मग त्यांना काय. थॉट असा आहे याच्या पाठी की त्या देशाला पिंच बसला पाहिजे. बघा, कलाकार असो खेळाडू असो हे समाजामध्ये प्रभाव टाकणारे लोक असतात. जेव्हा त्यांना पिंच बसतो ना तेव्हा तो समाजाला पिंच बसत असतो की बाबा आपण आतंकवादी तयार करतो
याच्यामुळे आपल्याला आपली कला जगासमोर मांडता येत नाही. आपण आतंकवादी तयार करतो किंवा आपण आतंकवादी कारवाया करतो म्हणून आपल्याला दुसऱ्या देशात जाऊन खेळता येत नाही किंवा दुसऱ्या देशामध्ये आपल्याला मान सन्मान मिळत नाही. हा पिंच जेव्हा तिथल्या एखाद्या प्रसिद्ध खेळाडूला बसेल, तिथल्या एखाद्या प्रसिद्ध कलाकाराला बसेल, तेव्हा त्याचं प्रतिबिंब आहे समाजात उमटेल. हा त्याच्या मागचा थॉट आहे. याच्यामध्ये राजकारण किंवा हा विषय नाही. तो पिंच बसला पाहिजे. समजा आता तुम्ही पाकिस्तान समजा खर्च करताय आतंकवादी तयार करण्यावर 500 कोटी रुपये, असं आपण एक उदाहरण म्हणतो, आणि तिथल्या लोकांना आपण इथे ट्रीटमेंट देतोय, हार्टची असेल, कॅन्सरची असेल, कारण आपल्याकडे अद्यावत हॉस्पिटल आहे म्हणून आपण ट्रीटमेंट देतोय. त्या लोकांना जेव्हा तो पिंच बसेल की मला आता भारतात ट्रीटमेंट करायला जाता येणार नाही, त्यावेळेस त्याला कळेल की माझ्या इथे 500 कोटी रुपये जर आतंकवाद्यांवर खर्च न करता जर हॉस्पिटल बांधल्या गेली तर माझं आयुष्य पाकिस्तानमध्ये सुकर होईल. हा पिंच जेव्हा तिथल्या लोकांना बसेल त्यावेळेला लोक विरोध झाल्यावरच त्या गोष्टी बंद होतील. हा त्याच्या मागचा थॉट आहे. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, काय नाही, पण त्या समाजावर पिंच बसला पाहिजे तरच तो समाज बदलेल ना. तर पाकिस्तानचे लोक विचार करायला लागतात. बरोबर आहे. त्यांना जर पिंचच बसला नाही तर माणूस विचार का करेल? सगळं सुरळीत असल्यावर काय करायचं? तर आपण आपलं काम करूया, बाकी सगळं पिंच बसला पाहिजे, हा त्याच्या मागे उद्देश आहे. म्हणजे ना, जेव्हा एखादं आपलं कुटुंब असतं, आपण छोट्या कुटुंबाबद्दल बोलूया, जर आपल्याशी कोणीतरी वाकड्यात गेलं तर आपण सगळे घरातले मिळून सगळ्या बाजूने त्यांना विरोध करतो. नेमकं तेच संदीपजी बोलतात. बरोबर बोलतात? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मस्त. मला राजकारणी संदीप देशपांडे आणि राजकारणाच्या पलीकडचे संदीप देशपांडे खूप छान कळत आहेत. तुम्हालाही कळत असतील. जे जे आवडेल ना पटपट पटपट कमेंट करायचे आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. सर, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आता आपलं निवडणुका येत आहेत, आपल्याला तर पूर्ण उतरायचंय आणि पूर्ण उतरताना 2 बंधूंचं मिलन झालेलं आहे. कसं बघताय ह्या सगळ्या गोष्टीकडे? कसं आहे, राजकारणाचा भाग आहे ह्याच्यामध्ये, आणि अजून काही ऑफिशियल सन्मान्य राजसाहेबांनी घोषणा केलेली नाही तोपर्यंत मी बोलणं योग्य ठरणार नाही सगळ्या विषयावर. पण मला असं वाटतं निश्चितपणे राजकारणामध्ये वेगळी काहीतरी कलाटणी येणाऱ्या दिवसात दिसेल. आणि स्ट्रॅटेजी बद्दल म्हणाल तर इलेक्शन झाल्यानंतर काय स्ट्रॅटेजी करतोय नक्की सांगेन, आता नाही सांगू शकत. आवडलं, कारण त्यालाच तो स्ट्रॅटेजी म्हणतात. ते पत्ते ओपन केले तर तुम्हाला कळेल ना. खूप छान. पण पूर्ण ताकदीने 100%. आतावर कुठलंच इलेक्शन कमी ताकदीने लढवलेलंच नाही, आपण ताकदीनेच लढवलेलं आहे. ठीक आहे, यश अपयश हा येणारी गोष्ट आहे. आमची तयारी आहे संघर्ष करायची आणि आम्ही इतके वर्ष संघर्ष करतोय, आताही चालूच आहे. ब्रह्मांड ब्रह्मांड जे काही म्हणतात ते त्या ब्रह्मांडाला खरंच आज प्रार्थना करते की मनासारखं होऊ दे. कारण संघर्ष किती करायचा? माणसं हरत नाहीयेत, पण कधीतरी यशाची चौपट मिळाली तर आनंद होतो. ती तुम्हाला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही असताना घरात कधी किचन मध्ये काही बनवलंय का? हा, तसं बनवतो. असं काही खूप मोठे पदार्थ, पण पोळी, ऑमलेट असे पदार्थ बनवतो. म्हणजे जर घरी काही नसेल तर मग उपाशी मरणार नाही एवढं पदार्थ बनवू शकतो. बटाट्याच्या काचऱ्या बनवतो, पण पोळी बाहेर आणावी लागेल, मग चपाती नाही बनवतो. पण भाजी बनवू शकतो, कुकर लावू शकतो. तेवढं आमच्या हॉस्टेलवर राहिल्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा की काही गोष्टींची सवय आहे. वा, म्हणजे तुम्हालाच सांगते, कारण आजकालचे मुलं मुली सगळं सील्ड पॅक घेऊन येतात आणि ते खातात. पण जर एवढा बिझी माणूस स्वतः इतकं बनवू शकतो, ऑफकोर्स नेहमी नाही, म्हणते मी नेहमी नाही, वेळ आल्यावर तर आपल्यालाही आलंच पाहिजे. तुम्हाला जेवणाबद्दल मी प्रश्न याच्यासाठी विचारला, त्या दिवशी रानडे रोडवरून जात होते आणि मला इंदोरी चाट असं काहीतरी चटपटीत दिसलं आणि मग मी जाऊन विचारलं आणि मग कळलं ते कोणाचं आहे तर तुमचं.
सांगाल का काहीतरी इंदोरी चाट बद्दल? माझा ऍक्च्युली ओरिजिनल व्यवसाय आहे तो आम्ही वॉशेबल पिल्लोज बनवतो. हो, त्याची वसईला फॅक्टरी आहे आमची. आणि क्विल्ट्स जे असतात क्विल्टिंग त्याचे 2 मशीन्स आहेत. सगळ्या मॅट्रेस प्रोटेक्टर वगैरे हा आमचा ओरिजिनल बिझनेस, म्हणजे माझ्या वडिलांपासूनचा, आजोबांपासून. ब्रँड नेम काय आहे त्याचं? पेस्ट पॉलिपिलो म्हणून आहे. आणि तो आमच्या दादरला दुकान होतं, तिथे आम्ही कापसाच्या गाद्या वगैरे. हा आमचा ओरिजिनल बिझनेस अजूनही चालू आहे. मला फार वाटायचं की आपण एक रेस्टॉरंट चालू केलं पाहिजे, कारण मला असं ठिकठिकाणी जायचं, तिथला पदार्थ टेस्ट कर, इथला पदार्थ टेस्ट कर, ह्याची आवड आहे. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी वेगवेगळे पदार्थ टेस्ट करतो. तर माझ्याकडे जागा होती ऑलरेडी म्हणलं इथं रेस्टॉरंट चालू, पण काय चालू करायचं? तर दादरमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की प्रकाश, अस्वाद म्हणजे दिग्गज लोक आहेत महाराष्ट्रीयन फूड मध्ये. साऊथ इंडियन तर अगदीच गल्ली बोळात आहेत, म्हणजे तो गल्लीत पण एक जण इडली विकत असतो. त्यामुळे काहीतरी वेगळं आपण दिलं पाहिजे. तर मी मध्ये एकदा इंदूरला गेलेलो काही कामासाठी, तर तिकडे तो सराफा बाजार, छप्पन भोग इथे मी फिरलो. तर मला खूप आवडलं ते. मी 2 दिवस ते एक्सटेंड केला आणि तिथे मी खूप फिरलो. म्हणजे मी तिथल्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांवर तिथे तर्री पोहे मिळतात इंदोरला, तिथे तर्री पोहे टेस्ट केले. काही ठिकाणी जाऊन वेगळा पदार्थ, मग लोक सांगायचे मला अरे हे टेस्ट केलं का, ते जाऊन टेस्ट. कारण एका दिवशी सगळं खाणं शक्य नाही. 3-4 दिवस मी राहिलो. मला तो क्युझिन प्रकार वेगळा वाटला आणि तो आपल्या इथे नाहीये कुठे. मग माझा एक तिथे मित्र आहे इंदोरला, दिनेश पवार. तो इंदोरचा नाहीये, तो आहे इथलाच. तो 15-20 वर्ष इंदोरला राहिला. तो इंदोरी चाट वगैरे बनवायचा. त्याला म्हटलं आपण चालू करूया का? यस करूया, मला पण करायचंच आहे. तो ऍक्च्युली आहे अॅनिमेशन फील्ड मधला, म्हणजे त्याचंही फील्ड आहे नाही, पण त्याला बनवण्याची खूप आवड आहे आणि तो सगळं करतो. तर मग चालू करूया, चालू केलं आणि टचवूड खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला. कारण शेवट इंदोरला जेव्हा आम्ही गेलो, एवढी मराठी माणसं आहेत तिथे. आणि इंदोर म्हटल्यावर आपल्याला होळकरच आठवतात, शर्मा वर्मा नाही आठवत. त्यामुळे मराठा साम्राज्याचं वैभव, मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक खरोखर इंदोर आहे. मग तो जो वाडा आहे मल्हारराव होळकरांचा, आणि सुंदर, आणि पदार्थही आहेत आपले तिथे. आणि शेवट अख्ख्या देशावर इथल्या कोणी जर राज्य केलं असेल अख्ख्या देशातल्या, तर ते मराठ्यांनी केलं. बाकी मुघल बिगल सगळे बाहेर आलेले. इथल्या कोणी जर अख्ख्या देशात राज्य केलं मराठ्यांनी केलं. तंजावर पासून ते अटक पर्यंत. बरोबर आहे. म्हणून आपण आज पाकिस्तानमध्ये आहे, जे पाकिस्तानमध्ये तो अटक किल्ला, जे आपण म्हणतो की रघुनाथ दादा अटकेपार गेले, बरोबर आहे, ते अटक. त्यामुळे मला असं वाटतं मराठ्यांनी मराठी फूड, इव्हन तुम्हाला माहितीये का सांबार हा पदार्थ तंजावर मध्ये तयार झाला. तो कसा तयार झाला तर शहाजीराजांचे एक पुत्र होते तिकडे, संभाजी त्यांचं नाव. तर ते तिकडे गेले आणि तिकडे गेल्यावर तंजावर मध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या आमटीची खूप आठवण यायची. तिकडे ती बनायची नाही आणि तिकडे त्याने ती तयार करायला लावली, महाराष्ट्रीयन स्टाईलची आमटी. आणि त्याच्यात आपल्याकडे चिंच वगैरे आपण घालून तशी ती तिकडच्या लोकांना खूप आवडली. आणि त्या संभाजीच्या याच्यावर त्याचं नाव पडलं सांबार. आणि तो सांबार हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो थोडा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यात व्हेरिएशन्स होत गेले. आणि तो साऊथ मध्ये जो फेमस झाला ना सांबार, तो त्या संभाजी महाराजांच्या नावावर झालेला आहे. इतके दिवस मला वाटायचं की सांबार म्हणजे आपल्याला वाटतं की तो साऊथ इंडियन आहे, पण त्याचं इन्व्हेन्शन हे मराठी माणसांनी केलेलं आहे. म्हणजे आपण सगळीकडेच अटकेपार आहोत. क्या बात, खूप छान. काही रॅपिड फायर आणि पुढे जाऊया आपण. मनसे पक्षाचं वर्णन एका शब्दात करा. आयडिओलॉजी. आयडिओलॉजी बेस्ट, मस्त. ह्या दशकातील आता रायझिंग स्टार असलेला
कोण नेता आहे असं तुम्हाला वाटतं? राज ठाकरे. क्या बात. मुंबई की दिल्ली, महाराष्ट्रावर नियंत्रण नक्की कोणाचं आहे? महाराष्ट्रावर नियंत्रण मुंबईच आहे, दिल्ली बिल्लीचं नाही. माणूस म्हणून आपल्याला वेगवेगळ्या उदाहरण सांगतो फक्त, रॅपिड फायर असलं तरी तिसरी भाषा हिंदी नाही म्हणजे नाहीच झाली. मुंबईने ठरवलं की तिसरी भाषा नाही. राजकारणात आपण असलो तरी दुसऱ्या पक्षातील सुद्धा एखादा नेता आपल्याला आदरणीय वाटतो, असं कुणी आहे का? देवेंद्र फडणवीस आदरणीय वाटतात. महाराष्ट्रातील आतापर्यंत जितके मुख्यमंत्री झाले त्यातला अपयशी ठरलेला असं कोणी मुख्यमंत्री वाटतं का? ते एवढा काही माझा अनुभव नाहीये, पण त्यातला पृथ्वीराज चव्हाण. ओके. असं कोणी राजकारणी आहे का जो फक्त बोलण्यात पुढे आणि कृतीत मागे? असे खूप आहेत, पण नाव घेणं योग्य नाही. ह्या मुंबई नाही म्हणणार, महाराष्ट्राच्या राजकारणात ओव्हर रेटेड असा कोणी नेता आहे का? खूप आहेत. शाळेने खूप छान शिकवलंय यांना योग्य डिसिजन कशी घ्यावी. सर खूप छान, खूप मस्त. म्हणजे तुमच्याबद्दल स्फोटक, स्पायसी, चटकदार असं भरपूर ठिकाणी, पण अंतकरणापासून संदीप देशपांडे कसे आहेत हे आज आणि आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना आज कळलंय. खूप छान वाटलं. धन्यवाद, बोलवलं, एवढ्या छान गप्पा झाल्या. खूप आभारी आपले. थँक्यू.